काल माझ्या व्हिडिओवर एक कमेंट आली, अगं ताई, हे काय तुझं देवदेव करण्याचं वय आहे का? मस्त फिर, मजा कर, आयुष्य जगून घे, आयुष्य परत नाही. आणि खरंच सांगायचं तर त्या कमेंटचा मला राग आला नाही, कारण त्यामागची भावना मला समजली होती. हो, आयुष्य खरंच एकदाच मिळतं. फिरायला हवं, हसायला हवं, आनंद घ्यायला हवा, यात काहीच चुकीचं नाही आहे. पण मला एक प्रश्न पडतो, जर आयुष्य एकदाच मिळत असेल तर त्या आयुष्यात परमेश्वराचं स्मरण करायचं, सेवा करायची, नाम घ्यायचं हे देखील एकदाच मिळणाऱ्या संधीपैकी नाही का? आज मी जे काही आहे, जे काही मला मिळालेलं आहे, ज्या चांगल्या माणसाचा सहवास मला मिळालेला आहे, जे प्रेम मिळालं आहे, जे समाधान मिळालं आहे, त्या सगळ्यामागे माझे स्वामी आहेत. लोक म्हणतात तू अजून लहान आहेस, पण भक्तीला वय नसतं का? मला वाटतं वृद्ध झाल्यावर देवाकडे वळण्यापेक्षा तरुणपणी देवाला धरून जगणं जास्त सुंदर असतं. कारण जेव्हा जग आकर्षांनी भरलेलं असतं तेव्हा स्वामींचा हात धरून चालणं हीच खरी परीक्षा असते. माझ्या वयाने अनेक जण फिरतात, मजा करतात आणि त्यांनी ते करावं, मी त्यांचा आदर करते. पण माझा आनंद वेगळा आहे. कोणाला डोंगरदऱ्यांमध्ये शांतता मिळते, कोणाला समुद्रकिनारी, आणि मला माझ्या स्वामींच्या चरणी बसल्यावर शांतता मिळते. मला त्यांच्या नावात समाधान मिळतं, मला त्यांच्या सेवेत आनंद मिळतो. मी फिरायच्या विरोधात नाही, मजा करण्याच्या विरोधात नाही, पण माझ्यासाठी माझा सर्वात मोठा आनंद म्हणजेच माझे स्वामींचं स्मरण आहे. कारण एक दिवस फिरणं राहिलं तरी चालेल, पण स्वामींचं नाव घेतल्याशिवाय माझा एक दिवसही पूर्ण होत नाही. एक श्वास जरी घेतला तरी त्या श्वासात स्वामींचं नाव असावं हीच माझी इच्छा असते. आयुष्यात एकदाच मिळतं हे खरं आहे, म्हणून ते स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणलं तर मला जग फिरण्यापेक्षा माझ्या स्वामींच्या चरणाभोवती फिरायला जास्त आवडतं. कारण एक दिवस हे जग सोडून जावं लागणार आहे, पण स्वामींसोबत जोडलेलं नातं ह्या जन्मापुरतं नसतं. म्हणून मी सेवा करते, म्हणून मी नाम घेते, म्हणून मी माझे व्हिडिओ शेअर करते. लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर माझ्या स्वामींवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी. आणि शेवटी एवढंच सांगेन, आयुष्य एकदाच मिळतं हे खरं आहे, पण त्या एकदाच मिळालेल्या आयुष्यात स्वामी मिळणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. आणि हो, माझ्यासाठी ते मला मिळाले हेच माझं भाग्य आहे. त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी मला निवडलं आहे, तर मला त्यांच्या परीक्षेत खरं उतरायचं आहे. माझ्या स्वामींनी मला तिथं सावरलं आहे जिथं माझ्या घरातले व्यक्तींनीसुद्धा माझी साथ सोडली. तिथं माझे स्वामी माझ्यासोबत होते. आणि आज मी जे काही आहे ती फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे, बाकी कोणाचीच नाही. माझे स्वामी माझे आहे, माझे दैवत आहे.